ठीक आहे. तो आता आपल्याला जो पार्ट बघायचा आहे तो आहे नॉर्मलायझेशन. आतापर्यंत आपण काय बघितलं, की डेटाबेसमध्ये टेबल कसा क्रिएट केला जातो. डेटाबेस कसा क्रिएट केला जातो. देन इन्सर्ट क्वेरी कसे फायर केल्या जातात. अपडेट आणि सिलेक्टच्या, डिलीटच्या क्वेरी. हे क्रूड ऑपरेशन आपण केलं. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट. सिलेक्टच्या खूप खूप साऱ्या कॉम्बिनेशन आपण बघितल्या. ॲग्रीगेट फंक्शन बघितलं, व्हेअर कंडिशन, अँड, नॉट, इन, नॉट इन सगळ्या गोष्टी बघितल्या. पण फक्त डेटाबेसमध्ये टेबल बनवणं आणि रेकॉर्ड स्टोअर करणं, म्हणजे कोणताही रेकॉर्ड हो, कसाही रेकॉर्ड हो, फक्त स्टोअर करत जायचे नसतात. त्याचे काही नॉर्मलाइज फॉर्म असतात, काही ऑप्टिमायझेशन वे असतात. ओके. मग ते अचीव्ह करण्यासाठी एसक्यूएल मध्ये 3 फॉर्म दिलेत. फर्स्ट एनएफ, 2 एनएफ आणि थर्ड एनएफ. ओके. म्हणजे रूल काय सांगतात ते लक्षात घ्या. आता आपण फर्स्ट एनएफचा रूल समजून घेऊ. फर्स्ट एनएफचा रूल आपल्याला असा सांगतो, मी सगळं ते टेबल वगैरे ड्रॉ करत बसत नाही. पण एक फॉर्म दाखवतो. हे बघा. फर्स्ट एनएफचा रूल आपल्याला असं सांगतो, द रिलेशन शुड बी इन फर्स्ट एनएफ कंटेन अन ऑटोमिक व्हॅल्यू. याचा अर्थ असा आहे, आपण बघा टेबल बनवला होता आतापर्यंत खूप सारे टेबल आपण बनवले. पण त्या टेबलमध्ये जेवढे तुमचे कॉलम दिसताय, एम्प्लॉयी आयडी, एम्प्लॉयी नेम, हे फोन नंबर, तर प्रत्येक कॉलममध्ये एका रोच्या अगेन्स्ट एकच रेकॉर्ड पाहिजे. ठीक आहे. पण इथे तुम्ही जर एम्प्लॉयीचा फोन नंबर जर बघितला, तर इथे किती नंबर्स आहेत दिलेले आहेत? 2 नंबर दिले. म्हणजे आपण आता काय आतापर्यंत हे बघतोय, की टेबलमध्ये रेकॉर्ड स्टोअर करता येतात. स्टोअर करायचा अर्थ असा नाही, की किती पण रेकॉर्ड एका ठिकाणी स्टोअर करा. म्हणजे तो रूल हा फर्स्ट एनएफ सांगतो, की एका कॉलमच्या अगेन्स्ट, एका रोच्या अगेन्स्ट एकच रेकॉर्ड तुमचा पाहिजे. ओके. म्हणजे हा असा जर टेबल तुम्ही जर कोणाला दाखवला, तर हा नॉर्मल फॉर्ममध्ये नाहीये. मला नॉर्मल फॉर्ममध्ये करायचं असेल तर काय करावं लागतं? हे बघा असं. जे रेकॉर्ड आहे, डबल आहे, ते परत घ्यायचं. ओके. म्हणजे हा टेबल जर बघितला, म्हणजे हा एका रो मध्ये एकच रेकॉर्ड आहे, एका कॉलमच्या अगेन्स्ट बघा. पण याच्यात प्रॉब्लेम काय आला? आयडी काय झालाय तुमचा? रिपीट झालाय. लक्षात आलं? फर्स्ट आणि एफ मधला रूल तर हा क्लिअर झाला, की एका कॉलममध्ये एकच रेकॉर्ड पाहिजे, एका रोच्या अगेन्स्ट. पण इथे 2 रो होते म्हणून हा फर्स्ट आणि एफ मध्ये नाहीये. म्हणून त्याला आपण सेपरेट रो केलं. पण इथे असा प्रॉब्लेम आला, की एका आयडीच्या अगेन्स्ट फक्त एक कॉलम ॲड करण्यासाठी आपल्याला पूर्ण रेकॉर्ड बाकीचे रिपीट करावं लागले. मग हा 2 एन-एफ मध्ये पण नाही. 2 एन-एफचा रूल सांगतो फॉरेन कीचा कन्सेप्ट इथे येतो. म्हणजे तुमचा आयडी जो आहे प्रायमरी की तो सुद्धा रिपीट झाला नाही पाहिजे कुठे पण. मग त्याच्यासाठीच सेकंड नॉर्मल फॉर्म दिलाय. फर्स्ट नॉर्मल फॉर्म फक्त एक चेक करतो, की एका कॉलमच्या एका रोच्या अगेन्स्ट एक सिंगल व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे हा टेबल फर्स्ट एन-एफ मध्ये आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. एक रोच्या अगेन्स्ट एका कॉलमच्या अगेन्स्ट सिंगल रेकॉर्ड्स. पण हा सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये नाहीये. सेकंड नॉर्मल फॉर्म सांगतो तुमचे कुठलीही प्रायमरी की रिपीट नाही झाली पाहिजे. ठीक आहे. रिपीट नाही झाली पाहिजे मग त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी तुमचा कन्सेप्ट येतो तो म्हणजे फॉरेन कीचा कन्सेप्ट येतो. फॉरेन कीचा कन्सेप्ट आपल्याला आता बघायचा आहे. जस्ट एक एक्झाम्पल देतो म्हणजे जास्त क्लिअर होईल. जस्ट अझ्युम करा की आता आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटला टीचर हायर करतोय. ठीक आहे. अझ्युम करा. मग त्याचं एक टेबल त्याचे रेकॉर्ड स्टोअर करायचे मला. मग आतापर्यंत आपण जे एसक्यूएल शिकलो त्याच्यामध्ये आपण काय करणार? रेकॉर्ड इन्सर्ट करणार. रेकॉर्ड इन्सर्ट करणार म्हणजे सपोज थोडंसं बेसिक डिटेल त्याचा आयडी आपण स्टोअर करतोय संतोष कन्सिडर करा. आयडी स्टोअर केला. त्याच्यानंतर आपण नाव स्टोअर केलं. त्याच्यानंतर ईमेल स्टोअर केला. त्याच्यानंतर मोबाईल स्टोअर केला. ॲड्रेस स्टोअर केलं. ओके. सॅलरी किती हे पण डिसाईड केलं. एंड सब्जेक्ट हे कुठला सब्जेक्ट शिकवता हे स्टोअर. ठीक आहे. आपल्याला हे माहिती आहे की एसक्यूएल मध्ये टेबल बनवा आणि त्याचे सगळे रेकॉर्ड स्टोअर करा. मग आता आपण काय करू? ठीक आहे. आपण टेबल बनवून घेतला. चलो बघा आता रेकॉर्ड स्टोअर करायला आपण स्टार्ट करून देऊ. मग आयडी मध्ये आयडी टाकून दिला, नेम मध्ये नेम टाकून दिला, ईमेल मध्ये ईमेल, मोबाईल मध्ये मोबाईल. हे टेबल आपण बनवून घेतले असेल रेकॉर्ड स्टोअर करायला स्टार्ट करून टाकू. पण याच्यात होणार काय आता?
जेव्हा मी फर्स्ट रेकॉर्ड स्टोअर करेल, चला पहिला स्टाफ आपण हायर केला, त्याचा आयडी 1 आपण स्टोअर केला, नाव समथिंग काहीतरी होतं एबीसी जे पण असेल, a@gmail.com, मोबाईल नंबर इज समथिंग, ऍड्रेस जे पण असेल NSK, सॅलरी सपोज 12K असेल, डझंट मॅटर. आणि सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट सी लँग्वेज शिकवतो. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाहीये. व्यवस्थित रेकॉर्ड स्टोअर झाले. बट नंतर लक्षात आलं की ए नावाचा जो स्टाफ आहे तो जावा पण शिकवतो. मग आता होणार काय आहे, जर एकच स्टाफ जर जावा पण शिकवत असेल, तर या केसमध्ये आपले हे रेकॉर्ड रिपीट होतील परत. परत हे रेकॉर्ड टाकावं लागेल. सॅलरी पण तीच राहणार आहे. फक्त सब्जेक्ट काय आहे तर जावा. म्हणजे फक्त एक फील्ड वाढवण्यासाठी आपल्याला अख्खे 10च्या 10 त्याच्यासोबत जेवढे रेकॉर्ड आहे सगळे रिपीट करावं लागतात. मग हा सेकंड नॉर्मल फॉर्म नाहीये. की फर्स्ट एनएफ तर तुमचा बनून जातो. फर्स्ट एनएफ काय सांगतो की मी ते सी कॉमा जावा नाही करू शकत. तर आपल्याला सेकंड रेकॉर्ड इथे इन्सर्ट करायचा. पण त्या केसमध्ये हा आयडी रिपीट होतोय. म्हणजे आपल्या 2NF मध्ये पण नाही. 2NF मध्ये करायचं असेल तर काय करावं लागतं? जो रेकॉर्ड रिपीट होतोय ना, त्याला दुसऱ्या टेबलमध्ये घेऊन टाका आणि ह्या प्रायमरी की जो आहे फर्स्ट टेबलचा, तो दुसऱ्या टेबलमध्ये ॲज अ रेफरन्स की म्हणून टाकून द्या. म्हणजे तो फॉरेन की सारखा ट्रीट होणार. ठीक आहे? मग रिपीट कशामुळे होतंय? सब्जेक्टमुळं. म्हणून इथे आपण काय करून घ्यायचं, दुसरा टेबल बनवून घ्यायचा इथे. आणि या टेबलमध्ये काय काय फील्ड घेणार आहे? सब्जेक्ट आयडी असेल, इथे सब्जेक्ट आयडी असेल, सब्जेक्ट नेम असेल आणि इथे कोणता टीचर शिकवतो त्याचा आयडी असेल. की मग इथून हा कॉलम जो आहे ना काढून टाकायचा. याच्यामुळे बाकी सगळे रेकॉर्ड रिपीट होत आहे ना. मग हा पाढा पण इथे घेऊन टाकला. मग इथे काय येईल आता, एक सब्जेक्ट आयडी सपोज 1 असेल, सब्जेक्ट नेम सपोज सी लँग्वेज असेल, कोण शिकवतं? रोल नंबर 1. ठीक आहे ना. सब्जेक्ट आयडी 2 आहे, काय त्याचं? जावा. कोण शिकवतं? 1. म्हणजे इथे फक्त आयडी रिपीट होतोय आणि हे चालतं. आणि ह्या आयडीला आपण फॉरेन की म्हणतो. ओके. जेव्हा फर्स्ट टेबलचा प्रायमरी की दुसऱ्या टेबलमध्ये जातो ॲज अ रेफरन्स की, त्या कॉन्सेप्टला फॉरेन की असं म्हणतात. हा आहे तुमचा सेकंड नॉर्मल फॉर्म. याच्यामध्ये तुमचं काय होतंय, बाकी सगळे डिटेल रिपीट होत नाही, फक्त आयडी रिपीट होते आणि जनरली असंच होतं. जसं आपलं बँकचं अकाउंट पण एकदाच क्रिएट होतं, पण आपण ट्रान्झॅक्शन तर हजारो ट्रान्झॅक्शन करतो वर्षभरात. मग प्रत्येक वेळेस ते आपला नेम, ॲड्रेस, मोबाईल, ईमेल स्टोअर करता का? नाही. ते फक्त आपला अकाउंट नंबर स्टोअर करत राहतं आणि जे ट्रान्झॅक्शन असेल ते ट्रान्झॅक्शन स्टोअर करतं. म्हणून हा आपण सेकंड नॉर्मल फॉर्ममध्ये असलं पाहिजे. लक्षात आलं? मग त्याला प्रॅक्टिकली करून बघू, म्हणजे अजून जास्त ते क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली काय नॉर्मल फॉर्म आहे. हे समजलं का? टेबल का दुसरं बनवावं लागला? हो सर. ठीक आहे. त्याला प्रॅक्टिकली आता बनवून बघू आपण. 2 मिनिटं. ओके. सो आपला PostgreSQL इथून स्टार्ट करा. दोन टेबल बनवावे लागतील अँड देन आपल्याला तो स्प्लिट करावं लागेल. आपल्या डेटाबेसला जा, नाशिक नावाचं डेटाबेस होतं आपलं. स्कीमा मध्ये जाऊन टेबल्स, क्वेरी टूल्स.
एक मिनिट, मी ना ते टेबल क्रिएट करत बसत नाही, खूप वेळ जाईल त्याच्यात. ठीक आहे. माझ्याकडे ऑलरेडी क्रिएटेड आहे सेम टेबल्स. तुम्हाला क्रिएट टेबलची सिंटॅक्स माहितीच आहे. क्रिएट टेबल, टेबल नेम्स अँड व्हॅल्यूज. हे बघा, माझ्याकडे 2 टेबल इथे क्रिएटेड आहे. कोणता? स्टाफ आणि सब्जेक्ट. ठीक आहे. राईट क्लिक करेल, क्वेरी टूल्स. इथे पहिली क्वेरी करणार आहे मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टाफ, STAFF. हे बघा, काय काय घेतलंय आपण? नेम घेतला, ईमेल घेतलाय, मोबाईल नंबर, सॅलरी. ठीक आहे. सब्जेक्ट घेतला का इथे? नाही, कारण सब्जेक्ट मुळेच रेकॉर्ड रिपीट होतंय ना, म्हणून आपण सब्जेक्ट इथे नाही घेतला. आता सब्जेक्ट नावाचा दुसरा टेबल बनवलाय बघा. सिलेक्ट स्टार फ्रॉम सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट मध्ये काय काय टाकले बघा इथे. सब्जेक्ट आयडी, सब्जेक्ट नेम आणि कोणते टीचर कुठला सब्जेक्ट शिकवतात त्यांचा आयडी. लक्षात आलं? आतापर्यंत एकाच टेबलवर काम करत होतं म्हणून क्वेरी करणं थोडं इझी होतं. पण आता 2 टेबलवर काम करायचे. ओके. मग हा जो आयडी तुमचा फॉरेन की. आता मला ह्या टेबलवरून कोणते सर जावा सब्जेक्ट शिकवतात त्यांचे डिटेल पाहिजे. तर कसं करणार तुम्ही? क्वेरी काय करणार आहे? फाइंड द स्टाफ नेम हु इज टीच द जावा ॲज अ सब्जेक्ट. कशी क्वेरी करणार? Select star from staff subject where स्टाफचे subject is नेम पाहिजे मला, पण कोणत्या स्टाफचं नेम जे जावा शिकवतात ते. Okay? कशी करायची क्वेरी? select star from staff comma subject where from काय? बोला select star बोला. from staff subject where yes name is equal to Java. चला करून बघू. आता हे थोडस नवीन आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही केले असेल आधी, पण आता सांगतो बघा. आपल्याला काय काय सिलेक्ट करायचंय? सिलेक्ट काय काय पाहिजे मला? टीचरचं नाव आणि सब्जेक्टचं नाव. बरोबर. टीचरचं नावाचं फील्डचं नाव काय? NAME. बरोबर. कॉमा. सब्जेक्टच्या फील्डचं नाव काय? SNAME. हा, पुढे हे दोन्ही फील्ड पाहिजे. मग काय करू पुढे? फ्रॉम. बरोबर. टीचरचं नाव कोणत्या टेबलमध्ये आहे? स्टाफ टेबलमध्ये. आणि सब्जेक्टचं नाव कोणत्या टेबलमध्ये आहे? सब्जेक्ट टेबलमध्ये. ठीक आहे. असं करावं लागतं. आपण कसं करतो? नेम, ऍड्रेस, ईमेल, फोन नंबर फ्रॉम एक टेबल. आता नेम दुसऱ्या टेबलमध्ये, एसनेम तिसऱ्या टेबलमध्ये, म्हणून आपण फ्रॉम त्या त्या टेबल. इथे जर अजून एक फील्ड असतं काहीतरी आणि तो तिसऱ्या टेबलमध्ये असतात, आपण कॉमा थर्ड फील्ड आणि कॉमा थर्ड टेबल केलं असतं. ठीक आहे. पण आता जर तुम्ही हे रेकॉर्ड सिलेक्ट केलं, तुम्हाला सगळ्या पॉसिबिलिटी सिलेक्शन ते देऊन टाकेल. 10 रेकॉर्ड देऊन टाकले. कारण 2 टीचर आहे, 5 सब्जेक्ट आहे, म्हणून त्यांनी कॉमनली देऊन टाकलं. पण आपल्याला एक्झॅक्टली पाहिजे काय? जो टीचर जावा शिकवतो तो. ओके. म्हणून इथे व्हेअर कंडिशन मध्ये काय काढणार? WH व्हेअर एस नेम इज इक्वल टू काय टाकायचं? जावा. तरीही रेकॉर्ड युनिक येणार नाही. 2 रेकॉर्ड म्हणजे 2च टीचर होते म्हणून 2 रेकॉर्ड आले. तर 5 टीचर असते तर 5 टीचरचं नाव आलं असतं.
म्हणजे आता आपण एक्झॅक्टली फिल्टर लावलेला आहे. पण आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपण 2 टेबलवर काम करतो, प्रायमरी की आणि फॉरेन की. त्या केसमध्ये इथे अजून एक मी ॲड लिहील. पहिल्या टेबलचा प्रायमरी की हा मॅच झाला पाहिजे दुसऱ्या टेबलच्या फॉरेन की सोबत. ठीक आहे. त्याच टेबलचा आयडी तिकडे गेला ना, एक टीचर किती सब्जेक्ट शिकवते, त्या फक्त सब्जेक्टचा आयडी तिथे गेलेला आहे. इथे तुम्ही बघितलं तर इथे लक्षात येईल बघ. इथे फक्त टीचरचा आयडी आलाय. ह्या आयडीवरून आपण सगळे डिटेल फाइंड करता येतात. इथे काय करणार आपण, अँड स्टाफ मधला जो आयडी आहे, STAFF, स्टाफ मधला जो आयडी आहे तो कुठे मॅच पाहिजे तुमच्या सब्जेक्ट मधल्या आयडी सोबत. आणि जावा सब्जेक्टचं नाव पण काय पाहिजे, जावा. जावा मध्ये आयडी कोणता मॅच आहे, फक्त 1 नंबरचा. आणि 1 नंबरचे जे टीचरचे नाव आहे तेच टीचरचं नाव आपल्याला इथे भेटत. तर जावा ऍज अ सब्जेक्ट कोण शिकवतो, सुरेश सर शिकवतो. ठीक आहे. हेच जर तुम्ही थोडस चेंज केलं इथे जाऊन, सब्जेक्टचं नाव जर तुम्ही चेंज केलं, अजून कोणतं सब्जेक्ट आहे ते बघितलं नाही. सब्जेक्टच्या लिस्ट मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहे, सपोज HTML मी केलं, HTML. तर HTML चा आयडी काय इथे 2. HTML कोण शिकवतं त्यांचं नाव इथे. HTML कोण शिकवतं, रमेश. ठीक आहे. तरी असं आहे. तर मला सांगा की मला हे पाहिजे, हा टेबल मी सिलेक्ट करतो. जे सर SQL शिकवतात त्यांची सॅलरी किती आहे हे बघायचं. SQL शिकवणाऱ्याची सॅलरी किती आहे अशी क्वेरी मला करायची. तर कसं करू मी, SQL सब्जेक्ट शिकवणाऱ्याची सॅलरी पाहिजे. कशी करायची क्वेरी, काय करायचं, हाय का, गेले का तुम्ही, जॉईन नाही का? हॅलो हॅलो. हॅलो. हा, आहे ना तुम्ही इथेच. आता आपल्याला काय फाइंड करायचे, जे टीचर SQL शिकवतात त्यांची सॅलरी आपल्याला पाहिजे. सेम क्वेरी समजा सिलेक्ट. इथे तयारच आहे ना, फक्त इथे तुम्ही नेमच्या ठिकाणी काय सिलेक्ट करणार, सॅलरी. ओके, दॅट्स ऑल. इथे तुम्ही जाणार, इथे नेमच्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे, हेच नेम तर राहील, इथे नेमच्या ठिकाणी सॅलरी, आणि कोणत्या सब्जेक्टचं, SQLचं. इव्हन तुम्ही इथे नेम पण करू शकता, कोणते टीचर कोणता सब्जेक्ट शिकवता, SQL शिकवता, त्यांचं सॅलरी किती आहे. सुरेश सॅलरी दिस, सब्जेक्ट दिस. सिंपलचा पार्ट. लक्षात आलं. हे तुमचे 2NF आहे. सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये फॉरेन कीचा इंट्रोडक्शन होतो, म्हणजे तो ज्या रेकॉर्डमुळे फॉरेन की कशी करतात. अरे म्हणजे हे बघ, लक्षात घे, इथे हा एक टेबल होता. आता हे सब्जेक्ट मुळे हे बाकी सगळे रेकॉर्ड रिपीट होत होते ना, म्हणून हा सब्जेक्ट आपण तिथे टाकला आणि तो आयडी इथे टाकलेला आहे. फॉरेन की कसे करतात म्हणजे, आता ह्या सब्जेक्ट शिकवणारे कोण आहे, तर हे टीचर आहे ना. मग हा आयडी आपण इथे टाकला, जेव्हा पहिल्या टेबलचा आयडी दुसऱ्या टेबल मध्ये जातो त्याला फॉरेन की म्हणतात. जसं एखादा बाहेरून आल्यानंतर आपल्या देशात आल्यानं आपण कसं म्हणतो की बाहेरून आलाय, म्हणजे त्या देशात तो आपला रेफरन्स असेल ना फॉरेन की. नाही तर आपल्याला कळणार कसं की सी प्रोग्रामिंग कोण शिकवतं ते, याच्यावरून कळतं. मग ही जी रेफरन्स की जी असते ती फॉरेन की असते.
पहिल्या टेबलचा प्रायमरी की जेव्हा दुसऱ्या टेबलमध्ये जातो त्याला फॉरेन की म्हणतात. ठीक आहे? तो एक पार्ट लक्षात. ते टेबल क्रिएट करताना करावं लागतं सर? हो, टेबल क्रिएट करताना आपल्याला तो आयडी टाकावा लागतो. म्हणजे आता तू इथे स्टाफचा टेबल बघितला, स्टाफचा टेबल बघितल्यानंतर एक सिंपल टेबल दिसेल. त्याच्यामध्ये काय आहे? आयडी, नेम, ईमेल, मोबाईल आणि सॅलरी. ठीक आहे? सब्जेक्ट नाही. पण आता ह्या आयडीच्या बेसवर आपण सगळे डिटेल काढू शकतो. सब्जेक्ट टेबल क्रिएट करताना आपण आधी काय टाकलं? सिंपल सब्जेक्ट आयडी आणि सब्जेक्ट नेम. इथे नंतर ही जी आयडी टेबल आपण बनवलेलं आहे, ते फील्ड कुठलं आहे ते. ओके. पहिल्या टेबलचा प्रायमरी कीचा फील्ड दुसरा टेबल क्रिएट करताना इथे बनवून घ्यावा लागतो. मग तिथे आयडी टाकावं. ह्या आयडी वरून कळेल ना की कोणता टीचर आहे, काय आहे ते. हा जो पार्ट आहे तुमचा, तो तुमचा फॉरेन की आहे. ठीक. पहिल्या टेबलचा प्रायमरी की जेव्हा इथे येतो ऍज अ फॉरेन की म्हणून, त्याला फॉरेन की म्हणून समजलं. फॉरेन की लक्षात आलं का? लक्षात आलं फॉरेन की? का अजून कन्फ्युजन आहे? हॅलो. लक्षात आलं काही फॉरेन की कसं आलं होतं, काय केलं आपण ते? टेबल क्रिएट करून दाखवा सर त्याचा, एक फॉर्म कीचा. क्रिएट म्हणजे नॉर्मल क्रिएशन सारखी क्वेरी, त्याचं आपण फक्त आयडी एक्स्ट्रा टाकतो तिथे. मी अजून एक टाकतो. आता हे टीचर कोणत्या इन्स्टिट्यूटला शिकवतात ते बनवायचं असेल तर आपण तिसरा टेबल बनवतो मी. ठीक आहे. क्रिएट टेबल INST इन्स्टिट्यूट नावाचं टेबल क्रिएट करतो. ठीक आहे. त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी आता काय टाकतो? इन्स्टिट्यूटचा आयडी मी IID टाकतो. ठीक आहे. सिरियल SERIAL सिरियल टाकलाय. तो प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट ऑटोमॅटिकली होऊन जाईल. त्याच्यानंतर मी इथे इन्स्टिट्यूटचं नाव टाकतो. varchar 50. आता एक सिंपल टेबल तयार होतंय ज्याच्यात इन्स्टिट्यूटचा आयडी आणि इन्स्टिट्यूटचे नेम टाकतो. बट आता आपल्याला हे कोणत्या टीचर इन्स्टिट्यूट मध्ये आहे ते बघायचे. हे स्टाफ कुठल्या इन्स्टिट्यूट मधले आहेत ते बघायचे. मग त्या केसमध्ये आपल्याला त्या स्टाफचा जो प्रायमरी की जो फील्ड आहे तो इथे ऍड करायचा असतो. इथे प्रायमरी की काय त्यांचा आयडी ना. मग इथे मी बनवून घेईल तो आयडी असं. आयडी इंटीजर. ठीक आहे. आणि तो आयडी रेकॉर्ड इन्सर्ट करताना टाकावं पण लागतो. ह्या टेबल क्रिएट झाला. ठीक. मग जेव्हा मी इथे इन्सर्ट करणार आहे, इन्सर्ट इनटू INST, इथे फील्ड टाकणार आहे आय नेम कॉमा आयडी. मग इथे व्हॅल्यूज मध्ये VALUES व्हॅल्यूज मध्ये इन्स्टिट्यूटचं मी नाव टाकेल कोडिंग सिको किंवा VSPI, पहिला VS प्रोग्रामिंग इन्स्टिट्यूट. या इन्स्टिट्यूट मध्ये कोणता टीचर आहे त्याचा आयडी इथे टाकून देणार. सॉफ्टवेअर थ्रू ऑटोमॅटिक मॅनेज होतं, पण आता आपण डायरेक्टली इथे टाकतोय म्हणून हे झालं. ठीक आहे. VSPI इन्स्टिट्यूट म्हणजे पहिला टीचर कोणत्या इन्स्टिट्यूट मधला आहे? VSPI मधला. तो इन्सर्ट झाला. त्याच वेळी दुसरा टीचर जो आहे तो दुसऱ्या इन्स्टिट्यूटला असू शकतो. मग इथे मी टाकणार आहे कोडिंग सिको CS कोडिंग सिको. कोणता टीचर इथे? 2 नंबरचा टीचर आहे. अशी फॉरेन की बनते. म्हणजे तो फील्ड आपण तिसऱ्या टेबल मध्ये टाकून देतो. हे झालं. ठीक आहे. मग इथे काय बनणार आता? सिलेक्ट स्टार फ्रॉम INST. हा प्रायमरी की आणि हा झाला तुमचा फॉरेन की.
मग आता आपल्याला हे बघायचंय की ह्या टीचर जे आहे ते कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवतं. त्या केसमध्ये आपल्याला काय काय करावं लागेल, हीच सेम क्वेरी जशी आहे तशीच करावं लागेल. ओके, इथे सिलेक्ट नेम पाहिजे आपल्याला आणि इथे काय पाहिजे, इन्स्टिट्यूट नेम्स, स्टाफचं नाव आणि इन्स्टिट्यूटचं नाव पाहिजे. फ्रॉम काय काय येईल, स्टाफ कॉमा INST इन्स्टिट्यूट. ठीक आहे. वेअर कोणाचं पाहिजे, एम्प्लॉय आयडी 1 चं पाहिजे ना, म्हणून मी इथे काय करतो, वेअर आयडी इज इक्वल टू 1. हा, इथे अजून एक एरर येतं ते मी तुम्हाला सांगून दिलं आताच. आणि याच्यानंतर आपल्याला स्टाफ डॉट आयडी इज इक्वल टू INM डॉट आयडी करावं लागेल, INST. इथे जर मी क्वेरी केली ना, इथे एक एरर येणार आहे ऍम्बिग्युएशनचा. हे बघ, ऍम्बिग्युअस. कारण याला इथे कळत नाही की कोणत्या टेबलचा आयडी कम्पेअर करायचा आहे. ठीक आहे. कारण आयडी स्टाफ मध्ये पण आहे आणि इन्स्टिट्यूट मधलं पण आहे. पण आपल्याला कुठला आयडी मॅच करायचा, स्टाफ मधला. स्टाफ डॉट आयडी म्हणजे जो टीचर 1 आहे तो कोणत्या इन्स्टिट्यूटला शिकवतो त्याचा आपल्याला आन्सर इथे भेटेल. ओके. टीचर नंबर 1 कोणत्या इन्स्टिट्यूट शिकवतो, VSPR. कारण आपण त्याची ऑलरेडी प्रायमरी की आहे, फॉरेन की म्हणून ते ठेवून दिलेली. झालं. इथे जर फक्त मी आयडी 2 टाकला की दुसरा टीचर कोणत्या इन्स्टिट्यूटला शिकवतो, त्या इन्स्टिट्यूटचं नाव इथे येऊन जाईल, कोडिंग शिकवतो. असं टेबल क्रिएट करताना तो आयडी टाकावा लागतो पहिल्या प्रायमरी डीचा. पण ते असं कधीही नाही टाकायचं राहतं, फक्त बनवायचंय. तर 2NFचं सिच्युएशन बघायचं. जर तुम्हाला फक्त एक कॉन्टॅक्ट टेबल बनवायचं ज्याच्यात नेम, ऍड्रेस, ईमेल, फोन नंबर स्टोअर करायचंय, म्हणजे फोर्सफुली प्रायमरी की, फॉरेन की टाकत बसत ते नाही. इथे का टाकावं लागतोय? कारण फक्त एक रेकॉर्डमुळे बाकीचे रेकॉर्ड रिपीट होत आहे. हे होऊ नये म्हणून आपण 2 टेबल क्रिएट केली. ओके. कारण फक्त एका सब्जेक्टमुळे हे रेकॉर्ड रिपीट होत आहे. मग त्याच्यापेक्षा सिंपल आयडी रिपीट करा जेणेकरून तुमचं बाकी रेकॉर्ड पण मेंटेन होऊन जाईल. लक्षात आलं? हे हो तुमचं आहे सर. फॉरेन की. ओके. मग 3 टेबल सुद्धा तुम्ही एकत्र जॉइन करू शकता. ह्याच वेळेने. ठीक आहे. 3NF आपण उद्या बघू. कारण ते तुम्हाला एकदाच सांगितलं का सगळं डोक्यावरून जाईल. फर्स्ट NF, 2NF, फॉरेन की मेन इथे कॉन्सेप्ट आहे. 2 टेबलवर आपल्याला काम करता येतं विथ द हेल्प ऑफ फॉरेन की. त्याच्यामध्ये फर्स्ट NF आणि 2NF चे रूल्स आपल्याला मॅच करावं लागतात. ठीक आहे. उद्या आपण 3NF आणि बाकीच्या रिमेनिंग क्वेरी आपण बघून घेऊ. ठीक आहे.